सर्व क्लासेस जे आपण सुरू करणार आहोत, त्या अनुषंगाने आज जे मान्यवर उपस्थित आहेत, मी एक थोडासा त्यांचा परिचय करून देतो आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम. या उपक्रमामध्ये सहभाग देणारे सर्वप्रथम जे महत्त्वाचे विभाग आहे, मी त्यांचा परिचय करून देतो. या आयोजनाला महाराष्ट्र राज्याचे आयुक्त मॅडम, आपला आदिवासी विभाग, त्यांच्या मार्फत आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी, आदिवासी विभागाचा फार मोठा सहयोग आहे याच्यात. त्याच्यासोबतच सामाजिक न्याय विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, याच्यामध्ये उच्च शिक्षण विभाग म्हणजे सर्व शालेय शिक्षण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी विभाग, या सर्व विभागाच्या संयोगाने हा आयोजन महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित करण्यात येत आहे. या आयोजनाला महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी यांचा पण एक फार मोठा सिंहाचा वाटा आहे. या आयोजनाला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने फार प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्यांनी एक अतिशय सुंदर असा स्टडी मटेरियल समजून येणाऱ्या भाषेत आपल्याकरिता तयार केलेला आहे. त्याच्यासोबतच आजपासून आपण या संविधान जागृती प्रश्नमंजुषा या आयोजनाची सुरुवात करतो आहोत. महत्वाचं मी तुम्हाला एक 2 मिनिटाची ब्रीफिंग देऊ इच्छितो. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आज राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत घर घर संविधान या आयोजनाचं राज्यभर फार मोठ्या प्रमाणात आयोजन सुरू आहे. त्याच आयोजनाच्या अनुषंगाने आज आपण एक जी वेळ नियोजित केलेली आहे अनेकांच्या परवानगीनुसार की सायंकाळी 7 ते 8 या आयोजनाचा वेळ ठरवलेला आहे. अनेक विद्यार्थी आज घरी देखील असतील. घरामध्ये बसून आज प्रशिक्षण घेत आहेत आणि घरामध्ये बसून आपण एक संविधानाची माहिती आपण समजणार आहोत की मुळात संविधान म्हणजे काय आणि संविधानाची परिभाषा काय, संविधानातले आर्टिकल्स काय आहेत, त्याचे मूळ गाभा काय आहे, त्याच्यातले महत्वाचे प्रत्येक बाब आपण एक तज्ञ जे आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. मला फार आनंद होईल आपण परिचय करून देऊ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे माननीय तिवारी सर. तिवारी सर हे तिवारी सरांचा मी परिचय करून देतो. तिवारी सर महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे एचओडी आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन या विषयाचे फार तज्ञ आहे आणि नावाजलेलं एक नाव आहे. यूपीएससी, एमपीएससी अनेक राज्यातले जे प्रचंड फार मोठे असे आयोजन असतात किंवा काही विभागांना जेव्हा लॉच्या बाबत माहिती हवी असते तर आपल्या सरांना फार आवर्जून बोलवलं जाते आणि सरांचा परिचय म्हणजे त्यांचं नावच एक परिचय आहे. मी राज्याला अनेक जे तज्ञ लोक आहेत लॉ विधी क्षेत्रातले त्यांना सरांचा परिचय देण्याची गरज नाही, पण आपण सगळे आज विद्यार्थी आहोत आणि मी पण सरांचा एक विद्यार्थी म्हणूनच आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मला फार आनंद होईल. सरांचं मार्गदर्शन मलाही ऐकायला मिळेल. सोबतच आज आपल्या सोबत आहे डॉक्टर वसावे सर. डॉक्टर वसावे सर पण आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. हा, वसावे सर यांचं फार म्हणजे कौतुक करण्यासारखा भाग असा की महाराष्ट्र राज्यामध्ये यांचा जो नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला सर प्राध्यापक आहेत, पण सोबतच यांचा एक मूळ गाभा जो म्हणतो आपण, एक प्रशिक्षणाचा जो मूळ गाभा आहे, तो गाभा म्हणजे आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांच्या करिता त्यांचं फार प्रचंड योगदान आहे, त्यांचं फार डिवोशन आहे, त्याच्यात फार मोठं त्यांचं कामाची एक पद्धत आहे. महत्वाचं म्हणजे त्यांची एक्सपर्टीज कॉन्स्टिट्यूशनवर फार मोठ्या प्रमाणात आहे. कॉन्स्टिट्यूशनची जी बेसिक माहिती आपल्याला जी लागत असते किंवा अनेक लोकांना जी बेसिक आपल्याला म्हणतो की काय संविधान म्हणजे काय, संविधानातले आपले अधिकार म्हणजे काय, आपल्याला संविधानात दिलेली माहिती म्हणजे काय, संविधानातले अनेक असे प्रचंड गोष्टी आहेत जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा प्रिएम्बल देखील अनेकांना बेसिक गोष्टींची माहिती. आज आपल्याला फार म्हणजे मला अत्यंत आनंद होतो सांगायला की कैलास वसावे सर जे आपल्यात उपस्थित आहेत. फार
सरांचा परिचय द्यायला सांगितलं तर मला फार आनंद होतो कधी कधी, की एक गरीब घरचा व्यक्ती फार प्रचंड मेहनत करून एक महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी पर्यंत पोहोचतो आणि पोहोचल्यानंतर आज तोच जे शिक्षण घेतो आहे, जे शिक्षण घेतलेलं आहे, तेच शिक्षण आज प्रत्येक विद्यार्थ्यांना तो पोहोचवू शकतो आहे. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मला फार आनंद होतोय कैलास वसावे सरांचा परिचय करून देण्यात. सर आपला फार-फार धन्यवाद आणि मी कैलास वसावे सरांना विनंती करतो आणि तिवारी सर जर आपल्याला काही बोलायचं असेल तर मी आपल्याला विनंती करतो काही आपण बोलू शकाल. ओके. तर आता वसावे सर मी आपल्याला हँड ओव्हर करतो. प्लीज टेक ओव्हर द चार्ज. तिवारी सर, आपको कुछ कहना है? तिवारी सर आपको आवाज आ रही है? सर आपको आवाज आ रही है तिवारी सर? I think sir is तिवारी सर आवाज आ रही disconnected है? or unmuted himself. ओके. तिवारी सर आवाज आ रही है आपको? आई थिंक अनम्यूटेड. ओके. वसावे सर आपण कंटिन्यू करा प्लीज. ओके. सर्वांना जोहार. मी डॉक्टर कैलास, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे गेल्या 4 वर्षापासून मी सहाय्यक प्राध्यापकपदी काम करतो आहे. आज मला अत्यंत आनंद होतोय की भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आपण ज्या गोष्टी प्रत्यक्ष संविधानातले अधिकार बोलतो आणि या संविधानाच्या अनुषंगाने आपल्या अधिकाराची अंमलबजावणी राज्य सरकार असोत किंवा सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्याकडनं करून घेत असतो, तेव्हा आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि त्यावर जे काय आपल्या संविधानिक संस्था ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं काम करतात त्याचं आपण एक उदाहरण पाहतो आहेत की आपला जो काही राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग आहे तो या ठिकाणी आपण सर्वांना मदत करतोच आहे. परंतु आजच्या या लेक्चरच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मला आपल्याला तुमच्या पुढे या ठिकाणी शेअर करायच्या आहेत आणि त्याला मी या ठिकाणी शेअर करताना काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहेत आणि त्या सांगत असताना आपण सर्वांनी या गोष्टीकडे खूप बारकाईनं लक्ष द्यावं आणि मला जो जो काही वेळ मिळालेला आहे तो सत्कारणी लागेल असाच माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे. मी संविधानाचा किंवा भारतीय राज्यघटनेतील ज्या काही तरतुदी आहेत त्याचा खूप मोठा एक्सपर्ट असं तर मी सांगणार नाही, परंतु भारतीय संविधान कशा पद्धतीनं काम करते आणि एकूणच भारतीय राज्यघटनेची जी काही संरचना आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्यांचे अधिकार कसे या ठिकाणी नमूद केले गेलेले आहे आणि त्या अनुषंगानं जेव्हा आपण भारतीय संविधानाला लोकांचे अधिकार वाचवण्यासाठीच एक महत्वाची यंत्रणा म्हणून बघतो, तेव्हा जी काही भारतीय संविधान आहे ते कशा पद्धतीनं काम करते यावर मी नक्कीच आज तुम्हाला काही गोष्टीचा आहे तो प्रकाश टाकणार आहे. परंतु आजच्या ज्या जागतिकीकरणाच्या रेठ्यात फक्त संविधानच नाही तर जागतिक कायदे सुद्धा आपले अधिकार जे आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात असं दिसून येते. आता हे सगळे कायदे ज्यावेळी आपण पाळतो आणि त्या कायद्याच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी करतो त्यावेळी आपल्याला त्या कायद्याच्या अनुषंगानं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घेतली पाहिजे की भारतीय संविधान हे गरीब, वंचित, पीडित, शोषित म्हणा ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत कुठल्याही न्यायाच्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीये त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करीत असते असं आपल्याला दिसून येते. म्हणून मी या हे जे काही एक तासभर आजचा जो काही व्याख्यानाचा दिवस चालणार आहे त्याच्यात मी आपल्याला काही प्रामुख्यानं ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने भारतीय संविधान काम करते आणि भारतीय संविधान जे आहे ते या ठिकाणी आपले जे काही अधिकार आहेत ते शाबूत करण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. तर मी माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करीत असताना मी सर्वप्रथम मोनल थुल साहेब असतील किंवा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे जे काही
महत्वाचे अधिकारी आहेत ज्यांनी हा एवढा चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करेन. आणि जो काही सामान्य तळागाळातला विद्यार्थी आहे, मग तो आदिवासी असो, महिला असो, युवक युवती असो, किंवा कुठेतरी ज्या भागात आतापर्यंत सरकार नावाची यंत्रणा पोहोचली नाही, तरीही त्या लोकांना वाटते की संविधानानं आपल्याला दिलेले अधिकार जे आहेत त्याची एक मोठी संरचना जी आहे ती आपल्यासाठी काम करते असं वाटत असताना ते आपण सर्वांनी बघितलं आहे. मला ह्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच माझे पीपीटी जी आहेत ती आपल्याला दिसते आहेत का हे विचारायचं आहे. थुल सर, माझी पीपीटी दिसते? माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? सर हो, आवाज येतोय आपल्याला? पीपीटी दिसते माझी? नाही सर, आवाज येतोय? आवाज येतोय, आवाज येतोय. हा, पीपीटी दिसत नाहीये सर. ओके, हा मी स्क्रीन शेअर करतोय, आता आता दिसेल. आता दिसते? हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो, आशा करतो की माझा आवाज आपणा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे. सर, पोहोचतो ना माझा आवाज? सर, माझा आवाज येतोय का? और वो मेरे को हटाओ ना स्क्रीन से. सर, माझा आवाज येतोय? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? काइंडली कमेंट. ओके, आय थिंक आय एम ऑडिबल टू एव्हरीवन. सो मी ज्या पद्धतीनं माझी ओळख सांगितली आणि या कार्यक्रमाचं महत्व सांगितलं, त्या पद्धतीनं आता मी आज जो काही 15 दिवस आपला संविधानाचा कार्यक्रम चालणार आहे आणि याच्यात मी संविधानाच्या ज्या काही विशेष बांधणीचे जे काही महत्वाचे उद्देश होते आणि त्या अनुषंगानं संविधान नेमकं कसं काम करते, लोकांसाठी त्याची काय उपयोगिता आहे, सरकार ज्याला आपण म्हणतो जे आपल्यासाठी शासन करण्याचे काम करते, ते कशा पद्धतीनं काम करते आणि त्या कामाचा एकूणच सर्वसामान्यांसाठी काय नेमका उपयोग होतो, या सर्वांची तोड ओळख मी या निमित्त करून देतो आहोत. परंतु ज्यावेळी आपण संविधान म्हणतो, तर संविधान म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आपण सर्वांना पडतो. बऱ्याच वेळा लोक संविधानाला प्रतिशब्द म्हणून कायदा असं म्हणतात, काही लोक हे नियम आहे असं म्हणतात, काही लोक म्हणतात की हे सरकारनं जे ठरवलेले आहे ते म्हणजे संविधान असाही अर्थ होतो. परंतु संविधानाचा एवढा सीमित अर्थ नाहीये. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून ओळखला जातो आणि संविधान हा एक प्रकारे स्थापित करणे असा अर्थ असतो, जो फ्रेंच हा शब्द जो आहे कॉन्स्टिट्यूटो या लॅटिन शब्दापासून उद्भवलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ स्थापित करणे. मग काय स्थापित करणे, तर त्याच्यात लोकांचे अधिकार स्थापित करणे, सरकारचे जे काही अधिकार आहेत ते स्थापित करणे, वेगवेगळ्या संविधानिक संस्था आहेत त्या स्थापित करणे आणि त्या सर्व संस्थांच्या आधारे व्यक्ती आणि राज्य या दोघांचा जो काही सहसंबंध आहे त्याची जी व्याप्ती आहे ती आपल्याला या निमित्तानं बघायची आणि त्या सर्वांचं नियमन करणारी जी काही संस्था आहे त्याला आपण संविधान म्हणतो. तर संविधान हा व्यापक अर्थानं घ्यायचा शब्द आहे आणि संविधानात आपले अधिकार पण सामील असतात. संविधानात राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं काय काय केलं पाहिजे याची नियमावली असते आणि त्याचबरोबर जसं आपण निवडणूक घेतो तर त्यासाठी निवडणूक आयोग काम करते, किंवा सार्वजनिक स्तरावर एखाद्या माणसानं कसं वागलं पाहिजे, सरकारनं कसं वागलं पाहिजे आणि सरकारची काय जबाबदारी आहे लोकांच्या प्रती
संविधानाप्रती आणि एकूणच राज्यकारभार चालवताना सरकार नेमकं काय करेल या सर्वांचा जो काय एक आकृतीबंध आहे ते म्हणजे संविधान असं एक व्यापक अर्थानं आपण म्हणू शकतो. आता संविधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या शब्द जो आहे तो आपण व्यापक अर्थानं घेतला पाहिजे. आता संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असंही म्हणतो. दिस इज नथिंग बट अ सुप्रीम लॉ ऑफ लँड. आणि ज्यावेळी आपण सुप्रीम लॉ ऑफ लँड म्हणतो तेव्हा apart from the constitution there is no such kind of a other law which is prevail in that particular nation state or है ना dominance. तो त्याच्या वेळी ज्याच्या वेळी आपण ह्या डॉमिनन्सच्या गोष्टी करतो किंवा एखादी गोष्ट जी आहे ती भारतीय संविधानाच्या अनुषंगानं आपल्याला काय काय अधिकार देते आणि त्याचे आपण नियमन कसे करतो याच्या बाबतीत आपण जेव्हा पाहतो की संविधान हे काय करते तर त्या संविधानाच्या अनुषंगानं आपल्याला ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आता संविधानाचा हा जो काही व्यापक अर्थ आहे तो मला सांगताना आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की संविधान हे एका अर्थानं राज्यकारभार आहे, त्यांचे मूलभूत जे काही कर्तव्य आहे की राज्य आपल्यासाठी काय करेल आणि त्या राज्यानं स्थापित केलेल्या ज्या काही संविधानिक संस्था आहेत राज्याच्या वेगवेगळ्या कायदे मंडळाद्वारे, जसं तुम्ही सीबीआय ऐकलं असेल, तुम्ही ईडी ऐकलं असेल किंवा पोलीस स्टेशन ऐकलं असेल, कलेक्टर ऑफिस ऐकलं असेल, ह्या सगळ्या संस्था ज्या लोकांसाठी काम करतात. जसं तुम्हाला माहिती आहे की लोकशाहीची व्याख्या करताना अमेरिकेचे जे तत्वज्ञानी होते किंवा ज्यांनी लोकशाहीचा अर्थ खऱ्या अर्थानं सांगितला होता, जी व्याख्या आपण लोकशाहीची व्याख्या म्हणून ओळखतो त्या अब्राहम लिंकन यांनी सांगितलं होतं की लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच एक प्रकारची लोकशाही आणि त्या लोकशाहीला एका आकृतीबंधांमध्ये स्थापित करण्याचा काम जो आहे तो या ठिकाणी संविधान करीत असते. आता संविधानाची ही जी रचना आहे त्या रचनेच्या अनुषंगानं ज्यावेळी आपण बघतो की संविधान ही फक्त सरकारला अधिकार देणारी संस्था किंवा एक डॉक्युमेंट नव्हे तर हे एक सार्वभौम अशी शक्ती, त्याला आपण भारतीय संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे ज्याच्यात म्हटलं आहे की वी द पीपल म्हणजेच आम्ही भारताचे लोक जी आपल्या राज्यघटनेप्रती जी एक आपली जबाबदारी दाखवतो त्या जबाबदारीच्या अनुषंगानं जे आपण राज्य सरकारला केंद्र सरकारला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या अनुषंगानं एखादं सरकार कशा पद्धतीनं काम करेल याची नियमाची जी संस्था असते ती म्हणजे संविधान असं आपण मूळ अर्थानं घेऊ. आता संविधान निर्माण का केले जाते किंवा का केले गेले याचा जो काही एकूणच आपण इतिहास बघितला, ज्यावेळी आपण पाहू शकतो की प्राचीन काळी किंवा मध्ययुगीन इतिहास किंवा जो काही आधुनिक इतिहास आहे त्या इतिहासाच्या अनुषंगानं आपण पाहिलं तर संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी काय होतं तर आपल्याकडे राजेशाही होती. राजेशाहीच्या आधी काय काय केलं जायचं की ही जी काही सगळी लोक आहेत ती एकत्र होऊन गणांमध्ये म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये आपापलं राज्य स्थापित करायचे आणि परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी कोणीतरी आपल्या लोकांचं नेतृत्व करेल यासाठी काही असे एंटिटी निर्माण केले जात होते किंवा अशा संस्था निर्माण केल्या जात होत्या ज्या लोकांचं संरक्षण करायचं आणि लोकांचं हे जे संरक्षण आहे ती राज्याची जबाबदारी असायची. आता ती जागा जी आहे ती राज्याची जबाबदारी जी आहे ती भारतीय संविधानाने घेतलेली आहे असं भारताच्या संदर्भात आपल्याला दिसून येईल. और यही संविधान की जब बात हम करते हैं whether it is है ना empowerment, whether it is any kind of protection of the individual right, whether it is kind of abolition of a casteism हो या फिर वंशवाद से मुक्ति हो या फिर जो लिंग पर आधारित जो भी हमारे यहाँ भेदभाव किया जाता हो या फिर जो रिलीजियस कॉन्टेक्स्ट में एक दूसरे को असमानता के साथ देखा जाता है, इन सारी चीजों को ओवरथ्रो करके we have adopted a kind of a constitution wherein each and every individual is not only equal but they were equally protected by the constitution, and this constitution is not only for the mint of the very Ambani, Adani or the Modi. This particular constitution is meant for the each and every individual having their own citizenship या फिर संविधानानं तुम्हाला नागरिकता दिली नसेल तरीही भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं त्यांच्या
एकूण एक जडणघडणीचा जो काय सापेक्ष आहे तो सांभाळण्याचं काम कोण करते, तर भारतीय संविधान करते. त्यामुळं गरिबी आहे, निरक्षरता आहे किंवा अशा कुठल्याही गोष्टी ज्याच्यापासून लोकांना कुठलेही अधिकार मिळालेले नाही आणि लोकांमध्ये भेद आहेत, ते भेद आणि त्या समस्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली असं आपल्याला दिसून येईल. भारतीय संविधानानं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या असं नाही. भारतीय संविधानानं स्वातंत्र्य संग्रामातले जे काही समाज घटक असतील, मग त्याच्यातल्या महिला असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, दलित बांधव असतील, या सर्वांचं जे काही योगदान होतं, त्या योगदानाच्या आधारावर आपले जे काही हक्क अधिकार आहेत त्या हक्कांची हमी स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क म्हणून दिलेली आहे आणि त्याचं महत्व आपल्याला कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेटच्या जबाबदाऱ्या काय आहेत ज्या अनुषंगानं दिसून येते. आता हे जे काही राज्य आहे ते कशा पद्धतीनं काम करते आणि त्याची जी जबाबदारी आहे ती आपण जेव्हा संविधान निर्माण केलं तेव्हा भारतीय संविधानानं फक्त भारतीयांचा विचार केला का? नाही. तर फ्रेंचमध्ये जी काही समता, बंधुता आणि जी काही तत्व होती किंवा अमेरिकन राज्यक्रांतीची जी तत्व होती, कॅनडाचा जो काही संघवाद होता तो समजून घ्या, ऑस्ट्रेलियाचं संविधान म्हणा, अशा सर्व संविधानाचा अभ्यास केला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या निर्माणामध्ये कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली डिबेटमध्ये त्याच्यावर डिस्कशन झाले, डिस्कोर्स झाले आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या काळानंतर भारतीय संविधान निर्माण झाले असं आपण म्हणू शकतो. आणि या संविधानाच्या अनुषंगानं ज्यावेळी आपण संविधानाचं स्वरूप पाहतो, तर संविधान काय 1950 ला जसं आलं तसं आजपर्यंत आहे का? तर भारतीय संविधानात आतापर्यंत आपण 130च्या आसपास संविधानिक दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्या दुरुस्त्या कशासाठी आहेत? तर त्या दुरुस्त्या ज्या आहेत, जसे जसे लोक शिकत जातील, जसे जसे लोकांना त्यांच्या अधिकाराबद्दल माहिती होत जाईल, तसं तसं त्या लोकांचे जे काही वेगवेगळे ज्या काही मागण्या आहेत, वेगवेगळे जे काही अधिकार आहे, वेगवेगळे जे काही त्यांचे आयाम जे असतील त्या सर्वांचं संरक्षण करण्यासाठी संविधान हा एक जिवंत दस्तावेज आहे असं म्हटलं जातं. आता हा जिवंत दस्तावेज म्हणजे काय की इफ कॉन्स्टिट्यूशन वॉन्ट टू इम्प्रूव द वेरी कंडिशन ऑफ द इंडिविजुअल और इफ कॉन्स्टिट्यूशन वॉन्ट टू प्रोटेक्ट द वेरी काइंड ऑफ राइट्स विच इज गारंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन, तो उसमें हमें क्या चाहिए कि देखो जैसे हमारा हमचा जो काय आहे की एज्युकेशन म्हणजे शिक्षण हा जसा आपला मूलभूत अधिकार नव्हता, परंतु तो 86व्या घटना दुरुस्तीद्वारे काय केला गेला की तो जो शिक्षणाचा अधिकार आहे हा मूलभूत अधिकार म्हणून त्याला मान्यता दिली आणि मूलभूत अधिकाराची मान्यता जी 1950 ला नव्हती ती आपण काय केली, त्याच्या नंतरच्या कालावधीत 50 वर्षानंतर त्याला आपण मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी आपण प्रत्येक शाळेत, प्रत्येक गावात आणि प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर या संविधानाच्या स्वरूपाच्या अनुषंगानं काय म्हटलं जाईल की संविधान हे फक्त त्यावेळी काय होतं किंवा आपले पूर्वज कसे सांगतात किंवा आपले जे काही आजी आजोबा आहेत ते सांगतात की नाही आमच्या वेळी असे फोन बिन नव्हते बाबा, आम्ही असं काही नव्हतो करत, आम्ही गाड्यावर नव्हतो फिरत, आम्ही पायी फिरायचो वगैरे. पण जसा काळ बदलत जातो, जशी वेळ बदलत जाते तसे लोकांच्या मागण्या वाढत जातात आणि त्या लोकांच्या मागण्यांचं एक मूर्त अमूर्त रूप म्हणून आपण संविधान म्हणू शकतो. आणि म्हणूनच भारतीय संविधान हे लोकांचे जसे हक्क अधिकार बदलतील तसे तसे त्या हक्क अधिकारांना आपण मूलभूत अधिकारांच्या कक्षेत आणतो आणि त्या मूलभूत अधिकारांचं म्हणा किंवा त्या लोकांच्या मानवी हक्काचं म्हणा आपण काय करतो, नियमन करतो. आणि त्या नियमनासाठी आपण काय केलेलं आहे, आपल्याकडं कायदेमंडळ आहे, आपल्याकडं कार्यपालिका आहे, आपल्याकडं काय आहे, स्वतंत्र न्यायपालिका आहे. आणि हे काय करतात, भारतातल्या लोकांचं जे काही योग्य आहे ना, ज्याला आपण ओवरऑल डेव्हलपमेंट म्हणू शकतो, जिसमें लोगों की ना सिर्फ शारीरिक या फिर शरीर से ही उनकी विकास की अवधारणा हो, बल्कि उनका मानसिक जो भी विकास है वो भी होना चाहिए, और साथ ही साथ उनको ऐसी ऐसी सुविधाएं मिले जिनके लिए उनके हक अधिकार को साबित करने का जो जिम्मा है वो भारतीय संविधान ने उठाया है. और इसी कॉन्टेक्स्ट में हमें भारतीय संविधान जो है ये क्या माना जाता है, संविधान मान लो वो भारत का हो, इंग्लैंड का हो, अमेरिका का हो या फिर रशिया का हो, बट जितने भी हमने देश देखे हैं, देश की दुनिया के जितने भी देश देखे हैं, उन देशों में एक है ना कॉमन चीज पाई जाती है कि
संविधान जो है ये एक सबसे बड़ा, जिसे हम सर्वोच्च कानून कह सकते हैं। जैसे हमारे पास क्या है, हमारे पास सर्वोच्च न्यायालय है जो क्या करता है कि देश में कितने भी बड़ी अगर मान लो घटनाएं हो जाती हो, उनके ऊपर आपको क्या चाहिए, कोई जजमेंट चाहिए, आपको न्याय चाहिए होगा तो आप किसके पास जाते हो, सुप्रीम कोर्ट के पास चले जाते हो। तो वो जैसे सर्वोच्च न्यायालय है वैसे संविधान जो है ना सिर्फ न्यायपालिका, कार्यपालिका या फिर कायदे मंडल यानी कायदे पालिका जो भी है उनको कंट्रोल करने वाली संस्था है। इनके अलावा भी भारतीय संविधान में जितने भी प्रारूप देखे गए हैं, लोगों के अधिकार देखे गए हैं, इन सारे अधिकारों का जो एक मूलभूत नियमन है जिसे हम बेसिक regulation of the individual rights, governmental rights, as well as the very creation of the independent entities are created by the constitution। और इसी कॉन्टेक्स्ट में केल्सन, ये जो एक तत्वज्ञानी है, ये कहते हैं, जो है ना लॉ में बहुत बड़ा नाम माना जाता है, उनका ये मानना है कि संविधान जो है ना ये सबसे बड़ा कानून है, देश में उससे बड़ा कोई नहीं हो सकता। और संविधान जो है वो मूलभूत कानून है। तो उसी कॉन्टेक्स्ट में हमें देखना है कि संविधान जो है ये यहाँ भारतीय संविधान के कॉन्टेक्स्ट में अगर आप देखोगे तो सबसे ऊंचा क्या है, तो भारतीय संविधान है। भारतीय संविधान किस बेसिस पे काम करता है, तो भारतीय संविधान ने जो अधिकार हमारे लेजिस्लेचर को दिए हैं, द राइट विच इज है ना गिवन टू द लेजिस्लेचर फॉर लॉ मेकिंग पर्पस, उस बेसिस पे जो कानून बनते हैं इनके द्वारा बनते हैं, तो भारतीय संविधान के द्वारा या फिर राज्य का जो विधान मंडल है उनके द्वारा जो भी कानून बनते हैं उसी पर आधारित हमारे यहाँ क्या चलता है, कानून चलता है। आणि हा कायदा म्हणजे कोणी बनवलेला, संसदेने किंवा राज्य विधिमंडळानं बनवलेला हा कायदा मग तुम्हा आणि आमच्यासाठी सर्वांना सर्वत्र सारखा लागू असतो। मग तो नागपूरमध्ये वेगळा, मुंबईमध्ये वेगळा आणि गडचिरोली नंदुरबारमध्ये वेगळा असं त्याचा आपण भेदभाव करत नाही। संविधान हे सर्वांसाठी एक आहे आणि त्या संविधानावर आधारित जे काय आपण मंत्रिमंडळाला दिलेले अधिकार असतील किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूला दिलेले किंवा एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाला दिलेले किंवा एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला दिलेले अधिकार आहे आणि ते अधिकार वापरून जर एखादी ऑर्डर पास केली जात असेल, आदेश पारित केला जात असेल, तर तो आदेश जो आहे तो संविधानाच्या बाहेर जाता कामा नये, अशी भारतीय संविधानाची रचना आहे, ज्याला आपण सर्वोच्च कायदा म्हणतो। आता ह्याच दृष्टीने आपल्याला काय बघायचंय, संविधानाची व्याख्या। संविधान म्हणजे नेमकं काय आणि त्या संविधानामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव होतो। आता संविधान हे बघा दोन गोष्टी आहेत। संविधान ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी सर्वप्रथम सर्व नागरिकांचे अधिकार, या नागरिकांच्या अधिकारासाठी लोकांनी काय काय केलं माहितीये, लोक भांडले, लोकांनी राजेशाही उलथून टाकली, लोकांनी इथले जे काही सार्वभौम जे राजे होते किंवा आमचं चालेल असं सांगणारे एक दोन लोक होते, त्या सर्वांचं राज्य या लोकांनी उलथून टाकलं। आणि त्या राज्याच्या बेसिसवर जेव्हा आपण पाहतो की ही जी लोक आहेत त्या लोकांचे जे काही अधिकार आहेत ते शाबूत करण्यासाठी आपण जेव्हा सांगतो की नाही, लोकांचे हे जे अधिकार आहेत ते शाबूत राहिले पाहिजे आणि त्या शाबूत राहण्याला कुठला नेमका आधार आहे, तर संविधान आहे। आता एरिस्टॉटल जे हे ना तत्वज्ञानी होते, ज्यांनी आहे नाही का पॉलिटिकल थॉट म्हणजेच आहे नाही का, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो की राज्याविषयी जी काय त्यांच्या संकल्पना आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की बघा, राज्य म्हणजेच कोण, आपलं जो भारत आहे ते, तिथल्या सर्व नागरिकांचे किंवा त्या नागरिकांशी संबंधित असलेल्या राज्यांचे, वेगवेगळ्या संस्थांचे, या सर्वांचे जे काही सहसंबंध आहेत ती प्रस्थापित करणारी संस्था म्हणजेच संविधान होय। आता सर जेम्स मॅकिंटोशनं काय म्हटलेलं आहे की लिखित किंवा अलिखित, लिखित म्हणजे काय, भारतीय संविधान। आता भारतीय संविधान किती मोठं आहे ते तुम्ही सगळे जाणतात। आता भारतीय संविधानाची ही जी जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा भारतीय संविधान म्हणजे ही काही छोटी थोडकी गोष्ट नव्हे, ही आहे नाही का, भारतीय संविधान हे साधारणतः 395 कलम, त्याची परिशिष्ट, त्याचे जे काही विशिष्ट भाग आहेत ते असं मिळून खूप विस्तृत आहे। आणि ज्यावेळी आपण इंग्लंडच्या राज्यघटनेची गोष्ट करतो त्यावेळी इंग्लंडची राज्यघटना ही कुठं लिहिलेली तुम्हाला आढळणार नाही, परंतु त्यांच्या इथं प्रथेप्रमाणे, म्हणजेच तुम्ही बघा की मॅग्ना कार्टा पासून, बिल ऑफ राईट्स पासून
तर ग्लोरियस रिव्होल्युशन पर्यंत जेवढा काही इतिहास होता त्या सर्व इतिहासाच्या अनुषंगानं वर्षानुवर्ष वाढत गेलेली, डेव्हलप होत गेलेली जी काही संविधान आहेत ती आपण इंग्लंडची याने ब्रिटिशांची जे काही संविधान आहेत ते मानू शकतो. आता ह्या संविधानाच्या आधारे काय केलं जाईल की पंतप्रधानांपासून तर एखाद्या पोलीस शिपायापर्यंत, एखाद्या प्राध्यापकापासून तर शाळेच्या शिक्षकांपर्यंत, म्हणजेच अंबानीच्या मुलांपासून तर एखाद्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत या सर्व मोठ्या संस्थांची, मोठ्या लोकांपासून तर लहान लहान लोकांचे, या सर्वांचे अधिकारांचं नियम ज्या आधारावर केलं जाते त्याला आपण संविधान म्हणू शकतो. आता तिसरं जे आहे, जॉर्ज कॉर्नवेल लुईस काय म्हणतात की समुदाय आणि सरकारमध्ये दुवा म्हणून आहे नाही का, सार्वभौम शक्तीची जी काही प्रणाली आहे आणि त्या शक्तीच्या आधारे लोकांच्या अधिकाराचं जे काही ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन केलं जाईल असं म्हणतो ते म्हणजे संविधान असं म्हणतात. आणि लिकोक काय म्हणतो, संविधान हे सरकारचे जे रूप आहे. आता सरकार म्हणजे आहे नाही का, तुम्हाला वाटत असेल की ते मोदी सरकार किंवा देवेंद्र फडणवीस सरकार किंवा असं, सरकारचा तो एक भाग आहे ज्याला आपण काय म्हणतो, कार्यपालिका, ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. परंतु सरकारमध्ये संसद किंवा राज्य विधिमंडळ येते, कार्यपालिका येतात आणि त्याचबरोबर सरकारमध्ये इंडिपेंडंट ज्युडिशियरी सुद्धा येते ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो. आता या तिन्ही ऑर्गनचं ज्यावेळी आपण अधिकारात विभागणी करतो आणि त्या अधिकारांचं इम्प्लिमेंटेशन करतो त्याला आपण सर्वोच्च कायदा म्हणतो, त्याला आपण संविधान म्हणू शकतो. आता ही ऑस्टिन जो आहे त्यांनी काय म्हटलं की हे सर्वोच्च सरकारची रचना निश्चित करते, म्हणजेच ज्या काही हायेस्ट लेवलला आपल्यावर रूल मेकिंग बॉडीज ज्या आहेत किंवा आपल्याला रूल करणाऱ्या रूल गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा रूल इंटरप्रिटिंग बॉडीज आहेत, म्हणजे काय, कायदे मंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका, ह्या तिन्ही ज्या संस्था आहेत त्यांच्या अधिकारावर नियंत्रण मिळवून लोकांच्या अधिकारांचे रक्षण करणारी जी काही संस्था आहे त्याला आपण संविधान म्हणू शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ह्या बेसिसवर आपण काय बघतो की संविधानाचा एक कायदा आहे ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ म्हणतो. आता संविधान बघा, ब्रिटिशांचं जे संविधान आहे ते अलिखित संविधान आहे, मग त्याचा कायद्यात कसं रूपांतरित होईल किंवा ब्रिटिश लोकांना असं कसं कळेल की हे संविधानाचं उल्लंघन आहे. आपल्याकडं ज्यावेळी तुम्हाला सांगतो की जे काय आयटीचे नियम आहे, म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच्या अनुषंगानं, की तुम्ही आज जो सोशल मीडिया वापरतात म्हणजे काय, की तुम्ही व्हॉट्सअप वापरतात, फेसबुक वापरतात, लिंक्डइन वापरतात किंवा इंस्टाग्राम वापरतात, अशा ज्या काही सोशल मीडिया ऍप्स आहे त्यावरून तुम्ही जेव्हा एखादं कम्युनिकेशन करता तेव्हा ते कम्युनिकेशन जे आहे किंवा जो संवाद आहे तो संविधानाच्या दृष्टीनं कंट्रोल केला जाऊ शकतो का, तर केला जाऊ शकतो. परंतु ते कायदे बनवताना सरकारनं ज्या नियमावली आहेत, जे नियम बनवायचे आहेत ते संविधानाच्या कायद्याच्या विधीन राहून, म्हणजे त्याच्या अधीन राहून बनवले पाहिजे. त्याच्या जर वर गेले तर काय केलं जाते, न्यायपालिकेद्वारे असे जे काही संविधानाच्या बाहेर जाऊन कुठलेही केलेले कायदे असोत किंवा कुठलेही केलेले आदेश असोत ते रद्दबातल आपण ठरवू शकतो. अशी ही भारतीय संविधानाची एकूणच कॉन्स्टिट्युशनल लॉची कन्सेप्ट आहे. आता संविधानिक कायद्याला म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉला आपण राष्ट्रीय कायदा किंवा म्युनिसिपल कायदा असंही म्हणू शकतो. कारण तुम्ही आंतरराष्ट्रीय कायदा पाहिला असेल, पण आंतरराष्ट्रीय कायद्यात आहे ना, एकाच देशाचं असं संविधान नसते. आपल्याकडे युनो काम करते, पण युनो किती इफेक्टिव्ह आहे, किती परिणामकारक आहे. युनो हे जरी असलं तरी भारत आणि म्हणजे युक्रेन आणि रशियातलं युद्ध थांबवू शकले का, किंवा अमेरिकेने जो व्हेनेझुएलावर अटॅक केला तो थांबवू शकले का, नाही थांबवू शकले. कारण त्या आंतरराष्ट्रीय कायद्यांना व्यापक अर्थानं मर्यादा असतात. परंतु भारतीय संविधान आहे हे काय करते, जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत किंवा गुजरातच्या सौराष्ट्र पासून तर नॉर्थ ईस्टच्या म्हणजे ईशान्येकडील राज्याच्या या सर्व घटकांवर नियंत्रण मिळवणारी एक अशी बॉडी आहे आणि त्याचे जे कायदे संविधानाच्या आधारावर केले जातात ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ म्हणतो. आणि हे काय आहे, हा संविधानिक कायदा म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल लॉ हा जो आहे हा सरकारच्या संबंधित जेवढे जेवढे काय घटक आहे, मग त्याच्यात व्यक्ती असो, संस्था असो, सरकारी संस्था असो,
कंपनीज असो किंवा रोड असतील, काहीही असेल, त्या सर्वांचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था ही संविधान असते. आणि त्या संविधानाला आधारित जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, म्हणजे मी बोलतोय म्हणजे मला संविधानानं अधिकार दिलेला आहे, किंवा एखादा व्यक्ती बोलतो म्हणजेच त्याला भारतीय संविधानानं अधिकार दिलेला आहे म्हणून बोलतो. परंतु भारतीय संविधानानं हे अधिकार, म्हणजे मी या ठिकाणी तुम्हाला संविधानाबद्दल माहिती देण्यासाठी उभा आहे, का मी तुम्हाला आहे नाही का या ठिकाणी काही वेगळं सांगण्यासाठी. जसं मी तुम्हाला काही संविधान सोडून वेगळं काही बोलायला लागलो, तर हा संविधान जे आहे ते मला रोखते सुद्धा, की नाही, तुम्हाला संविधानानं दिलेले जे काही अधिकार आहेत ते एवढ्या पुरते लिमिटेड आहे, याच्या बाहेर जाऊन तुम्ही बोलू शकत नाही. आणि यासाठीच काय म्हणले जाते, की संविधान हे ज्यावेळी व्यक्ती, एखादं सरकार, एखादी न्यायपालिका, एखादं कार्यपालिका किंवा कायदे मंडळ हे संविधानाच्या बाहेर जाऊन एखादा कायदा बनवण्याचा प्रयत्न करते, एखादा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करते, त्याला आपण या ठिकाणी खो देतो आणि म्हणतो की नाही, तुम्ही संविधानाच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि तो इनडायरेक्टली, डायरेक्टली संविधानाच्या, अर्थात तो खो खो मध्ये जसं आपण फॉल काढतो नाही का, तसा हा संविधानिक भाषेत फॉल ठरतो. म्हणजेच इनडायरेक्टली all such kind of a act in action, law making powers or whether executive powers or the judicial powers, all are null and void and which can be struck down by the very constitutional authority. म्हणूनच संविधानिक लॉ महत्वाचा आहे. आता या आधारावर एक संविधानवाद म्हणून एक संकल्पना आहे. आता ही संकल्पना आम्ही कायद्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांना तर सांगतोच, पण मी तुम्हाला याचा एका ओळीत अर्थ सांगून देतो. ज्यावेळी सरकारनं ठरवलं की तुम्हाला काहीही शिकवायचं, तुमचे जे अधिकार आहेत ते कसेही आहे नाही का, ते तुमचे सगळे अधिकार म्हणजे नष्ट करून टाकायचे. जसं तुम्ही लॅपटॉप वापरू शकत नाही, तुम्ही मोबाईल वापरू शकणार नाही, तुम्ही बोलू शकणार नाही, तुम्ही लिहू शकणार नाही, तुम्ही जेवू शकणार नाही, किंवा तुम्ही कुठेही फिरू शकणार नाही. असा ज्यावेळी एखादं सरकार कायदा करते, तर त्या सरकारला नियंत्रणात आणण्यासाठी उसी सरकार को, है ना, अपने लिमिटेशन में लाने के लिए हम क्या करते हैं, संविधानवाद की एक संकल्पना है जिसे हम कॉन्स्टिट्यूशनलिज्म के नाम से जानते हैं। तो क्या बताया जाता है इस संविधानवाद के संकल्पना के तहत? बताया ये जाता है कि देखो, संविधान के द्वारा जितने भी संस्थाएं क्रिएट की गई हैं, जितने भी अधिकार क्रिएट किए गए हैं, लोगों के पास जितने भी अभिव्यक्ति के जितने भी अधिकार हैं, वो सारे के सारे संविधान के द्वारा ही कंट्रोल किए जाएंगे। मतलब उसके ऊपर लॉ बनेगा तो भी संविधान के अकॉर्डिंग बनेगा, जब उसका इम्प्लीमेंटेशन होगा तो भी संविधान के अकॉर्डिंग होगा। और इसीलिए एफ.ए. हाइक बताते हैं कि देखो, संविधान जो है ना, ये जितनी भी सारी शक्तियां, मुझे बोलने की आजादी है, मुझे घूमने की आजादी है, या फिर कलम 19 में जितनी भी सारी आजादियां हैं वो सारी हैं, बट वो कब तक है, तो उसका सीमित अर्थ है। मैं कहीं भी चला जाऊं, इसका मतलब ये नहीं कि मैं किसी भी राज्य में जाकर मैं जो चाहे जो मर्जी है वो कर सकूं। उस मर्जी के लिए भारतीय संविधान ने कुछ व्याख्याएं करके रखी हैं कि आपको अधिकार जो दिया गया है वो कितना सीमित तक है। उसी सीमित अर्थ में ही आपको क्या देखना है, भारतीय संविधान को देखना है। अगर वो नहीं देखोगे तो क्या माना जाएगा, ये इनडायरेक्टली उल्लंघन माना जाएगा। और इसी उल्लंघन के तहत आपको भारतीय संविधान का जो परिप्रेक्ष्य है वो देखना होगा। इसलिए मैं क्या बता रहा हूं कि देखो, भारतीय संविधान का जो वाद है, जिसे हम कॉन्स्टिट्यूशनलिज्म मानते हैं, वो संविधानवाद ये बताता है कि देखो, जब आप आपकी बाउंड्री यानी आपकी हद पार कर दोगे तो भारतीय संविधान आपको याद दिलाएगा कि नहीं भाई, आपकी बाउंड्री ये है, आपको क्या करना है, आपको यहां तक ही काम करना है, इससे आगे जाके नहीं कर सकते। तो देखो कि सरकार आएगी, सरकार अपने हित के लिए काम करेगी, लेकिन सरकार जब अनकंट्रोल हो जाती है, मतलब जिसके ऊपर कोई कंट्रोल नहीं हो सकता, ऐसे जब सरकार को लगने लगता है या फिर किसी व्यक्ति को लगने लगता है, तो उन व्यक्ति को विद इन लिमिट बनाए रखने के लिए संविधानवाद का कंसेप्ट है। अब देखो, भारतीय संविधान है तो संविधान के कुछ अच्छे गुण भी होंगे। तो इस गुण के बारे में अगर आप मुझे बता सकते हो कि क्या होते हैं ये, अच्छा संविधान क्या होता है, तो मैं बता दूं कि डॉक्टर बी.आर. अम्बेडकर का ये मानना था कि अच्छा संविधान ऐसी कोई चीज ही नहीं है। अगर आप बुरा संविधान भी अच्छे आदमी के पास दे दो तो वो
संविधान जो है वो अच्छा संविधान कहलाएगा। लेकिन अच्छा संविधान अगर आपने बुरे व्यक्ति के हाथ में भी दे दिया तो वो भी बुरा हो जाएगा, क्योंकि संविधान अच्छा क्या है और बुरा क्या है ये नहीं देखता। अगर वो अच्छे लोगों के हाथ में है तो संविधान में भी अच्छा हो सकता है, और अगर अच्छा संविधान भी अगर बुरे लोगों के हाथ में चला जाता है तो वो भी क्या माना जाएगा, वो संविधान भी है ना, अच्छा संविधान भी बुरा माना जाएगा, क्योंकि ये डिपेंड करता है कि इसका यूज कौन कर रहा है। तो इसी कॉन्टेक्स्ट में मैं ये बता रहा हूं कि देखो, संविधान में जितने भी अधिकार हैं या फिर जितने भी अच्छे संविधान की जो कैरेक्टरिस्टिक्स है, द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड कॉन्स्टिट्यूशन इंक्लूड्स द वेरी काइंड ऑफ क्लैरिटी, इट्स काइंड ऑफ है ना, ये थॉट प्रोसेस को डेवलप कर देता है और ये स्पष्ट रूप से बताता है कि आपको क्या चाहिए क्या नहीं चाहिए। इसके बाद है ना, ये फ्लेक्सिबल होगा, ये अकॉर्डिंग टू टाइम चेंज होता रहेगा, ये क्या करेगा, आपके राईट का प्रोटेक्शन करेगा। ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या चांगल्या संविधानाचे गुण आहे असं मानू शकतो। आणि त्याच्यात जो पहिला गुण आहे तो स्पष्टता आणि निश्चितता असली पाहिजे संविधानाची, हा एक महत्वाचा गुण आहे। आता हे स्पष्टता किंवा निश्चितता म्हणजे काय बघा, माझ्या जीविताचा अधिकार जो भारतीय संविधानाच्या कलम 21च्या अनुषंगानं मान्य केलेला आहे भारतीय संविधानाने, परंतु तो जीविताचा अधिकार जर मी तुम्हाला सांगतो की तो स्पष्टपणे जर लिहिला गेला नसता किंवा बोलला गेला नसता भारतीय संविधानामध्ये, तर त्याची तुम्ही अंमलबजावणी कशी केली करू शकले असते? आज बघा, राईट टू स्लीप म्हणजे सुखानं झोपण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे। तुम्ही काय करू शकतात, इंटरनेट वापराचा सुद्धा अधिकार आहे तुम्हाला। एक या ठिकाणी मी गोष्ट सांगतो, ज्यावेळी तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला सगळ्यांना रामदेव बाबा माहिती असतील। आता रामदेव बाबा जे आहेत त्यांनी एक दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये काय केलं होतं की ज्यावेळी त्यांनी जे आंदोलन होतं ते चालवलं होतं, तेव्हा ते आंदोलन चालत चालत खूप दिवस गेलं आणि मग सरकारला लक्षात आलं की हे आंदोलन दडपलं पाहिजे। त्यासाठी सरकारनं काय केलं, रात्री पोलिसांकरवी त्या लोकांचं आहे नाही का अरेस्ट केलं गेलं, म्हणजे त्यांना अटक करून घेण्यात आली। केव्हा केली? रात्री केली। आणि रात्री केल्यानंतर मग काय केलं की बघा, एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या जो काही एक झोपेची वेळ असते, त्या झोपेच्या वेळेमध्ये त्यांना झोपण्याचा आहे तो अधिकार आहे, आणि अशा वेळी त्या अधिकाराला जर कोणी बाधा आणत असेल तर ते संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे। तर अशा वेळी बघा, एकदा अजून एक दुसरी केस आहे, जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती तुम्ही जाणता। तिथं बऱ्याच वेळा जी आहे ती युद्ध सदृश्य परिस्थिती असते, तिथं बऱ्याच वेळा कर्फ्यू लागलेला असतो। ज्यावेळी सरकारला वाटतं की इथली जी काही अशांतता आहे ती इथल्या गैरसमजामुळे होते, आणि गैरसमज कशामुळे पसरतात, तर सोशल मीडियामुळे पसरतात किंवा इंटरनेटच्या वापरामुळे पसरतात। असं जेव्हा वाटलं तेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये काय केलं गेलं की अनलिमिटेड पिरियडसाठी काय केलं गेलं, इंटरनेट बंद करण्यात आलं। आणि हे इंटरनेट जेव्हा बंद करण्यात आलं तेव्हा तिथल्या लोकांनी कोर्टात जाऊन काय सांगितलं की इंटरनेट बंद करणं म्हणजेच आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो आहे तो इनडायरेक्टली डायरेक्टली आहे नाही का उल्लंघन करण्याचा प्रकार आहे। त्यामुळं आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते आम्ही कसं व्यक्त करणार, ते इंटरनेटच्या माध्यमातून व्यक्त करणार, आणि त्यासाठी आम्हाला सोशल मीडिया लागेल। तर हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या स्पष्ट केलेल्या भारतीय संविधानानं, आणि त्याचं जे काय आहे आकलन जे आहे ते कशा पद्धतीनं व्हावं यासाठी भारतीय संविधानाचे जे काही महत्वाचं अंग आहे न्यायपालिका, त्यांनी त्याच्यावर स्पष्ट केलेलं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टींची स्पष्टता जी आहे ती आपल्याला हँडफिल्ड आणि वेंगासच्या सांगण्याप्रमाणे प्रभावी जे काही संविधान असते त्याच्यात सर्वांना ऍप्लिकेबल राहील असं, म्हणजे कोण गरीब असेल श्रीमंत असेल त्या सर्वांसाठी एक सर्वांना समान पद्धतीने वागवलं जाईल, सर्वांना समान कायदे लागू होतील, सर्वांना कायद्याच्या दृष्टीनं समान मानलं जाईल अशी सांगणारी जी स्पष्टता आहे ती भारतीय संविधान देते। आणि ते संविधान फक्त आपल्याला स्पष्टता देत नसून स्थिरता सुद्धा आणते। म्हणजे बघा, माझ्या आजोबा पणजोबांनी जे अधिकार म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य उपभोगलं होतं ते आज पण बघतो आहे। असं नाही की ते आहे नाही का कमी कमी झालंय, ते उलट वाढत चाललेलं आहे। आणि ह्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानात जे आहे ती स्पष्टता आलेली आहे असं आपण पाहू शकतो। आता या दृष्टीनं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की बघा,
संविधान हे कुठलंही संविधान वाईट किंवा चांगलं असं नसते. त्या संविधानाचा वापर कोण करते आहे त्याच्यावर संविधान चांगलं की वाईट हे ठरत असतंय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्यावेळी आपण अडॉप्ट करत होतो त्याला 25 नोव्हेंबर 1949 मध्ये जे काही भाषण दिलं होतं त्याच्यात म्हटलं होतं. आता बघा, अमेरिकेचं संविधान जे आहे ते अगदी किती कलम आहेत अमेरिकेच्या संविधानात? त्याच्यात फक्त 7 कलम आहेत. आणि त्या संविधानाची निर्मिती केव्हा झाली? मला आठवते ती 1789 मध्ये झाली. तर 1789 पासून तर ती 2026 पर्यंत टिकून असलेलं संविधान आहे. तर ते एकदम संक्षिप्त म्हणजे थोडक्यात लोकांच्या अधिकारांचं आणि राज्यानं काय करावं याची जी काही मूलभूत रचना आहे ते सांगणारं हे अमेरिकेचं संविधान आहे असं म्हणतो. आणि ते जे काय संविधान आहे ते जगातलं सर्वोत्तम संविधानापैकी एक आहे असं मानलं जाते. तर ते बघा काय केलं जातील की तुमच्या अधिकाराची रचना अगदी परफेक्ट पद्धतीनं अचूक शब्दात खूप संक्षिप्तपणे म्हणजेच कमी शब्दामध्ये मांडलेली असते आणि त्या अनुषंगानं जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं नागरिक जे आहेत ते सहजपणे त्यांचे अधिकार शाबूत ठेवू शकतात आणि त्या अधिकारांवर त्या तत्वांवर काम करण्याचं महत्वाचं काम जे आहे ते संविधान करत असतं. आता संविधान फक्त संक्षिप्त असावं का? नाही, ते व्यापक सुद्धा असावं. व्यापक कसं असावं? बघा, संविधान निर्माणाच्या आधी आपल्याकडे काय होते? आपल्याकडं जातीभेद होता, आपल्याकडे धर्मभेद होता, आपण महिला पुरुष मध्ये असमानता करत होतो, आपण भौगोलिक दृष्ट्या जी लोक डोंगराळ भागात राहत होती त्यांना मागा समजत होता आणि शहरातली लोक ती सुधारलेली मानत होतो. आता असा कुठलाही भाग जो आहे तो आपण या बेसिसवर डिस्क्रिमिनेट करत नाही म्हणजे भेदभाव करत नाही आणि काय सांगतो की नाही, सर्वांसाठी एक कायदा करणारं कायदेमंडळ, सर्वांसाठी त्या कायद्यांची अंमलबजावणी करणारी कार्यपालिका आणि ज्यावेळी कायदेमंडळ आणि कार्यपालिकाचे अधिकार आहेत ते नियमित करायचे आहेत, त्याच्या आधारावर लोकांच्या अधिकारांचं रक्षण करायचं आहे, त्यावेळी त्या सर्व मर्यादांचं वर्गीकरण जे आहे ते आपण करायला संविधान जे आहे ते व्यापक लागेल. व्यापक म्हणजे काय की ते जे आहेत ते लिबरल अर्थानं घेतलं जाईल. लिबरल अर्थानं म्हणजे की जो सुरुवातीला आपला शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून मान्य नव्हता, त्याची व्यापकता आपण वाढवत वाढवत आज काय केलेलं आहे, शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे. ज्यावेळी बघा आता काय झालं इंदोरमध्ये, ज्यावेळी दूषित पाणी पिल्यामुळं लोकांचे मृत्यू झाले त्यावेळी आहे नाही का, आपण जबाबदार कोणाला ठरवतो? तेथील सरकारला म्हणजेच कार्यपालिकाला ठरवतो. तर अशा वेळी ज्यावेळी जे ज्याला आपण वेलफेअर स्टेट म्हणतो ते जर आपल्या कार्यांचं योग्य रीतीने अंमलबजावणी करत नसेल किंवा लोकांच्या अधिकारांचं रक्षण करत नसेल तर त्यावेळी आपण म्हणतो की ते लोक चुकता आहेत. आणि ही जी गोष्ट आहे ते आपण बघतो. आता त्याच्यात चौथा महत्वाचा जो घटक आहे तो लवचिकता. लवचिकता म्हणजे काय की बघा 1950 ला जे संविधान आपण स्वीकारलं ते संविधान जर जसंच तसं आजही राहिलं असतं तर तुमचे अधिकार तुम्हाला मिळाले असते का? किंवा माझे अधिकार मला मिळाले असते का? नसते मिळाले. आरक्षणापासून तर बाकी सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या लवचिक संविधानामुळे प्राप्त झालेल्या आहेत. आणि हे जे लवचिक संविधान आहे ते तुमच्या आमच्यासाठी सोयीस्कर अशा ज्या काही दुरुस्ती आहेत संविधानांमध्ये ते करून देत असते आणि त्याद्वारे आपल्या अधिकारांचं रक्षण होत असते. त्यामुळं लवचिक कायदा हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तो बदलता आला पाहिजे या हिशोबानं संविधान आपण बनवलेलं आहे. पण ते बदलणं याचा अर्थ आज मला वाटलं म्हणून मी बदलून देतो का? नाही. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा आहे, या गोष्टीवर काम करत असते. त्याच्यानंतर बघा पाचवा जो काही मूळ जो काही एक चांगल्या संविधानाचा गुण जो आहे तो अधिकाराची घोषणा. आता तुमचे अधिकार काय आहे तुम्हाला माहिती नाही का? तर तुम्हाला माहिती आहे की कलम 14 मध्ये तुम्हाला समानतेचा अधिकार आहे, कलम 15 मध्ये तुम्हाला भेदभावापासून संरक्षण आहे, कलम 16 मध्ये जिथं नोकरी कराल किंवा जिथं शिक्षण घ्याल तिथं तुम्हाला काय आहे की समान अधिकार आहे. तुम्ही जेव्हा बोलाल, जेव्हा लिहाल, जेव्हा तुम्ही टीव्ही पाहाल किंवा बाकी काही कराल तिथं पण तुम्हाला कलम 19 द्वारे तुम्हाला सर्व अधिकारांची जे काही रचना आहे ती तिथं घोषित केलेली आहे आणि ह्या घोषणेला आपण मूलभूत हक्क म्हणून म्हणतो. तर हे जे मूलभूत अधिकार आहेत अशा अधिकारांची वर्गवारी जी आहे, घोषणा जी आहे
ती भारतीय संविधानात केली जाते असं म्हणू. त्याच्यानंतर एक महत्वाचा गुण जो आहे तो न्यायपालिकेची स्वातंत्र्य. बघा, काय केलं जाऊ शकते की एखाद्या वेळी कायदा कसाही बनवला जाऊ शकतोय किंवा एखाद्या वेळी कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा जी आहे ती कधीही काहीही करू शकते. तर अशा वेळी अशा लोकांवर म्हणजेच सरकारवर किंवा जे कायदे बनवणारे लोक आहेत ते जर व्यवस्थित कायदे बनवत नसतील तर त्या लोकांचं जे एकूणच संरक्षण आहे ते न्यायपालिकेद्वारे केलं जावं. म्हणून भारतीय संविधानामध्ये न्यायपालिका ही स्वतंत्र असली पाहिजे. ती कार्यपालिका आणि विधिमंडळ ह्यांच्यापासून वेगळी असली पाहिजे असं आपण म्हणतो. आणि त्यासाठी जेव्हा जजेसची नियुक्ती होते म्हणजेच न्यायाधीशांची नियुक्ती होते किंवा विधिमंडळ जे काही काम करते त्या विधिमंडळाच्या अनुषंगानं आपण भारतीय लोकशाहीतील जो काही महत्वाचा अंग आहे न्यायपालिका त्याला आपण वेगळं मानलेलं आहे. आणि सर्वात शेवटी चांगल्या संविधानाच्या गुणांमध्ये राज्य सरकारनं आपल्या भल्यासाठी काय करावं, आपल्या भल्यासाठी म्हणजेच की नाही लोकांचे अधिकारांचं संरक्षण केलं पाहिजे. ज्या लोकांना कोर्टात एखादी केस आली आणि त्याच्याकडे पैसे नाही वकील लावायला तर त्यासाठी वकील लावून द्यायला कोर्टानं सरकारनं काम केलं पाहिजे. किंवा आपल्या शेतीच्या रक्षणासाठी जो काही इथला मागासवर्गीय घटक आहे, जी लोक आहे एससी एसटी असतील महिला असतील त्या सर्वांसाठी ज्यावेळी आपण काम करतो त्यावेळी ही जी सर्व तत्वे आहेत ती संविधानाच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणून राज्याला निर्देशित करीत असतात की तुम्ही यासाठी सरकार बनवतात, तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ते यासाठी आहे आणि त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे अशी ती रचना आहे ती त्या ठिकाणी म्हटलेली आहे. तर हे चांगल्या संविधानाचे गुण आहेत. आता हे संविधानाची तोंड ओळख करून देत असताना मला ह्या सगळ्या गोष्टी का सांगाव्या लागला, कारण तुम्हाला संविधान नेमकं कसं काम करते त्याचं एक तुम्हाला दृष्टिक्षेप जो आहे तो असायला पाहिजे. आता ह्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळी सांगतो की भारतीय संविधान जे आहे ते एक चांगलं संविधान आहे आणि ते एक उत्तम संविधान आहे जे लोकांच्या अधिकारांचं रक्षण करते असं जर मी म्हणत असेल तर हे जे काही लोकांचं संविधान आहे हे कशा पद्धतीनं आहे नाही का लोकांच्या अधिकारांचे रक्षण करते. तर ही संविधानाची कॉपी जी आहे ती लोक काय करतात दाखवतात आणि त्या दाखवण्यावर काय करतो आपण की नाही हे संविधानाचं काम आहे किंवा हे संविधानाचे अधिकार आहे. तर हे संविधानाचे अधिकार आहे. तुम्हाला माहितीये का की आपण स्वतंत्र होण्याआधी कोणाच्या अधिपत्याखाली राहत होतो. बघा आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनी आली. ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं आपल्या इथल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इंग्लंडला पळवून नेला. त्याच्यात आपला कोहिनूर सुद्धा गेला. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या कंपनी सरकारला किंवा ब्रिटिश सरकारला आपण उठून टाकलं. खूप मोठ्या आपण संघर्ष केला स्वातंत्र्य लढ्यासाठी. इथल्या लोकांनी योगदान दिलं आणि त्या लोकांनी योगदान दिल्यानंतर भारतीय संविधानाची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीद्वारे भारतीय संविधानाचे वेगवेगळे अंग बनले. जसं नागरिकता कशी असली पाहिजे, भारतीय लोकांचे अधिकार काय असले पाहिजे, मूलभूत तत्वे काय असली पाहिजे, संसदमध्ये कोण जाईल निवडून, आमदार खासदार कोण होईल, आपला जज कोण होईल, आपल्या इथली जी काही इलेक्शन कमिशन आहे ती कशी काम करेल, या सर्वांवर आपल्याला वेगवेगळे संविधानाचे जे आहेत ते वर्गीकरण करता येते. आणि हे संविधानाचे वर्गीकरण करत असताना बघा इव्होल्ड आणि अधिनियमित म्हणजे ज्याला आपण नाही का पिढ्यानपिढ्या एखादी गोष्ट केल्यामुळे जे विकसित होत जाणारा भाग असतो त्याला आपण विकसित संविधान म्हणतो किंवा ज्याला आपण अधिनियमित संविधान म्हणतो. अधिनियमित म्हणजे काय की ज्याचे आहे नाही का एखाद्या स्वतंत्र निपक्ष बॉडीनं काय केलं त्या कायद्याला बनवलं. जसं आपल्याकडं संविधान सभेची निर्मिती झाली होती आणि त्या संविधान सभेच्या निर्मितीद्वारे आपण काय केलं भारतीय संविधान ही जी काय आपली राज्यघटना आहे ती बनवली. आता हीच जेव्हा उदाहरण आपण बघतो इंग्लंडच्या बाबतीत तेव्हा इंग्लंडचं जे संविधान आहे ते काय आहे ते हळूहळू विकसित झालेलं संविधान आहे. तुम्हाला मॅग्ना कार्टा माहिती असेल जो 12व्या शतकात म्हणजे 13व्या शतकाच्या सुरुवातीला झाला होता. तो मॅग्ना कार्टा जो आहे तो मानवी हक्काची पहिली सनद म्हणून आपण ओळखत होतो. तर त्या मॅग्ना कार्टा नंतर जी इंग्लंडची जी संविधानाची रचना आहे ती हळूहळू विकसित होत जाऊन आजपर्यंत टिकून आहे. आता कायदेशीर लीगल आणि जे काही संविधान आहे ते पण आपण बघू शकतो. लिखित अलिखित संविधान आपण बघू शकतो. जसं भारताचं जे काही संविधान आहे ते लिहिलेलं आहे आणि इंग्लंडचं जे संविधान आहे ते अलिखित संविधान आहे. काही ठिकाणी राजेशाही आहे जसं नेपाळमध्ये आहे नाही का आधी राजे होत होते किंवा तुम्ही पाहिलं असेल की जो काही इंग्लंडचा जो प्रमुख आहे तो तिथला राजा आहे.
परंतु भारतात आहे नाही का, काय आहे की आपल्या इथं जे राष्ट्रपती आहेत ते कार्यकारी प्रमुख तर असतात, म्हणजे ते राज्याचे प्रमुख तर असतात, पण त्यांना कार्यकारी प्रमुख जो आहे तो लोकांमधून निवडून आलेला जो नेता असतो, मग ते पंतप्रधान आणि त्यांचं जे कॅबिनेट आहे ते आपल्याला हे करतात, ते आपल्याला माहिती आहे. रिपब्लिक म्हणजे रिपब्लिक संविधान म्हणजेच काय, की ज्याला आपण गणराज्य म्हणतो, की गणामध्ये काय केलं जाते, की जो सर्वोच्च जो काही नेता असतो किंवा जो आपला राज्याला जो लीड करणारा नेता असतो तो लोकांमधून निवडून दिला जातो. तर अशा वेळी हे पण एक महत्वाचं आहे. अध्यक्षीय संविधान आणि संसदीय संविधान आपण म्हणू शकतो, ज्याच्यात पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये इंग्लंड आणि भारत येतात आणि प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये आपण पाहू शकतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे तिथल्या अध्यक्षीय पद्धतीने निवडले जातात. ती एक आहे. संघीय आणि एकात्म संविधान आहे. संघीय म्हणजेच काय, की मोर दॅन वन स्टेट कम टुगेदर फॉर फॉर्मेशन ऑफ स्टेट, आणि हे जे फॉर्मेशन आहे ते आपण काय करतो, की वेगवेगळे लोक जेव्हा म्हणजे वेगवेगळी राज्य एकत्र येतात आणि त्यांचं जे आहे एक जे संविधान बनते ते आहे नाही का, ते त्या पद्धतीने बनते आणि ते युनियन ऑफ स्टेट इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट असं म्हणतो ना आपण, भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये म्हटलेलं आहे. तर ते या पद्धतीनं आहे. तर आपण ते असंही बघू शकतो. आता ह्या संविधानाच्या वर्गीकरणानंतर मला एक महत्वाचं शेवटचं सांगायचंय तुम्हाला, आजच्या लेक्चरचा शेवटचा भाग, जो मी अशा पद्धतीनं सांगेन, की बघा, जो काही संविधानाचा जो काही महत्वाचा भाग आहे त्या भागांमध्ये आपण एक गोष्ट प्रकर्षानं पाहिली असेल, की हे जे संविधान आहे त्याचं काहीही स्वरूप असेल, काहीही असेल, तर त्या संविधानाच्या अनुषंगानं आपण एक बेसिक गोष्ट पाहतो. ती कोणती? ती ही पाहतो, की भारतीय संविधान ज्यावेळी एखादी गोष्ट सांगते किंवा तुम्ही बघता त्यावेळी आपल्याला आहे नाही का, भारतीय संविधानाची ही जी काही मूलतत्वे आहेत, ही जी मूलतत्वे आहेत ती या देशातून त्या देशाच्या वेगवेगळ्या ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या संविधानातनं आपण घेतलेल्या आहे. परंतु संविधानाचे स्रोत म्हणून बघा, आम्ही भारताचे लोक आहे नाही का, काय करतो, भारतीय संविधानाला बनवतो, त्याच्यात अधिकाराचं रक्षण करतो. हे सगळे संविधानाचे स्रोत म्हणून ओळखले जातात. ज्यात वैधानिक साधने म्हणजे जे काही लीगल इन्स्ट्रुमेंट असतात, हे आंतरराष्ट्रीय असतील किंवा राष्ट्रीय असतील, तेही एक महत्वाचे स्रोत ओळखले जातात. आता रीतिरिवाज आणि परंपरा ज्या भारतीय संविधानाच्या अधीन राहून काम करतात, त्या सर्व रीतिरिवाज आणि परंपरा ज्या आहेत त्याही सुद्धा संविधानाचा स्रोत ऐकलं जातात. वेगवेगळे जे ज्युरिस्ट आहे, आता अमर्त्य सेननं काय सांगितलं, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी काय सांगितलं, डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही भारतीय संविधानाचे एक महत्वाचं अंग म्हणून किंवा संविधानाचा स्रोत म्हणून आपण पाहतो. आणि याच आधारावर मला भारतीय संविधान जे आहे ते वेगवेगळ्या देशातनं कोणकोणत्या तरतुदी आपण कशा घेतल्या होत्या, मग ते अमेरिकन संविधान असेल तर त्या अमेरिकन संविधानातनं आपण भारताची जे संविधानाची जी काही प्रस्ताविका आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, ते घेतलं आपण. मूलभूत अधिकाराचं बघा, अमेरिकन संविधानाचे जे काय पहिल्या 10 ज्या काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होत्या, म्हणजे संविधानातले जे काही संशोधन होते ते मूलभूत हक्काची संबंधित होते. या व्यतिरिक्त जे काही इलेक्टोरल कॉलेजचं आहे किंवा इतर जे काही महत्वाचे जे काही हे आहेत ते आपण तिथून घेतले होते. त्यानंतर ब्रिटिश संविधान जे आहे ते आपण पाहू शकतो. ब्रिटिश संविधानाच्या अनुषंगानं आपण आपल्या इथं जी काही संसद काम करते त्या संसदेचं जे काही महत्वाचं काम आहे ते जे काही संविधानाचं काम आहे ते आपण बघू शकतो की संसदीय कार्यप्रणालीप्रमाणे चालते. जसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल फॉर्म मध्ये चालते, तसं आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे जे काही भारतीय संविधान आहे ते पार्लिमेंटरी फॉर्म म्हणजे संसदीय शासन पद्धतीद्वारे काम करते. आणि संसदेत ज्यावेळी काम करतो तेव्हा संसदेचे जे काही सदस्य आहेत ते सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नांवर उत्तरदायित्व म्हणून येथील सरकारचं जे आहे ते काम असते असं म्हणतात. हे जे सगळे जे काही महत्वाचे जे काही आपल्या संविधानात अंतर्भूत केलेले घटक आहेत ते अशा वेगवेगळ्या संविधानातून आलेले आहेत. त्याच्यात कॅनेडियन संविधान जे आहे त्याच्यात सरकारचे जे काही क्वासाय फेडरल स्वरूप जे आहे त्याला आपण अर्धसंघीय स्वरूप म्हणतो, ज्याच्यात सगळ्यात वरच्या लेवलला केंद्र सरकार असते आणि बाकी जे आहेत, आता पंचायती राज व्यवस्था ज्याला आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद म्हणतो, ती सगळी जी व्यवस्था आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे कॅनडावरनं. आणि कॅनडाचं जे काही संविधान आहे ते मजबूत असलेलं केंद्र सरकार असलं पाहिजे असे मानते. आणि आपल्याकडं
आणीबाणी सारखे कायदे असतील किंवा अशा ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण केंद्र सरकारला मोठे अधिकार दिलेले आहे. आता ह्या अधिकाराच्या अनुषंगानं कायदे कोण बनवेल, कोण काय करेल, याचं जे काही विभाजन आहे, अधिकारांचं वाटप आहे, तेही कॅनडा संविधानातनं आपण घेतलेलं आहे असं म्हणू शकतो, किंवा केंद्र सरकारने राखून ठेवलेले जे काही अधिकार आहेत ते पण आपण तिथून घेतले असं म्हणू शकतो. आयर्लंडचं जे काही संविधान आहे तिथून आपण राज्यांची जे काही मार्गदर्शक तत्वे आहे ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो, ते आहे राज्यसभेवर सदस्यांचं नामांकन करण्याची जी काय पद्धत आहे. बघा, आज सचिन तेंडुलकर जे क्रिकेटर आहेत त्यांनी काय केलंय की ते आपल्या संसदेचे सभासद आहेत. संसदेचे सभासद म्हणजे त्यांना राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नियुक्त केलं गेलेलं आहे. तर ती पद्धत जी आहे ती आपण आयर्लंडकडनं घेतली असं म्हणू शकतो. राष्ट्रपतीची जी निवड आहे ती इलेक्ट्रॉल कॉलेजेसद्वारे केली जावी हे आपण म्हणू शकतो. भारतीय संविधानातील जी काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे जे काही आदर्श जी काही पायाभरणी आहेत ती आपण फ्रेंच संविधानाकडनं घेतली असं म्हणू, किंवा ऑस्ट्रेलियन संविधान जे आहे ते देशांतर्गत आणि राज्यामधील व्यापार कसा चालावा यासाठी जे आहेत ते म्हणू शकतो. रशिया, ज्यांच्याबरोबर आपले खूप चांगले संबंध आहेत, त्या रशिया बरोबरचे जे काही संविधान आहे त्याच्यातनं आपल्याला जी काही लोकांनी मूलभूत कर्तव्य करायची आहे की आपल्या इतिहासाची आपल्याला चांगल्या पद्धतीनं जडणघडण कशी झाली ते जाणून घ्यावं. आपल्या देशासाठी जे लढलेले हुतात्मे आहेत किंवा जे शहीद झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करावं, त्यांचं जे काय आहे कृतज्ञता व्यक्त करावी. अर्थव्यवस्थेवर लोकांचं जे काय आहे त्यासाठी हे दक्षिण आफ्रिकेकडनं सुद्धा आपण जे काही संविधानातली दुरुस्तीची जी काय प्रक्रिया आहे ज्याला आपण अमेंडमेंट म्हणतो ती आपण घेतली असं म्हणू शकतो. किंवा जर्मनीच्या संविधानाकडनं आणीबाणीचे अधिकार आपल्याला मिळाले असंही आपण म्हणू शकतो. आणि रशियाचे संविधान जे आहे ते मूलभूत कर्तव्य घेतली असं म्हणू शकतो. आता जपानचं संविधान आहे त्याच्यात कायद्यानं स्थापित केलेली प्रक्रिया आणि भारत सरकारचा जो काही कायदा होता 1935चा त्याच्यातले पण काही जे भाग आहेत ते आपण भारतीय संविधानात अंतर्भूत केले आहे असं आपल्याला दिसून येईल. आता इथपर्यंत म्हणजेच कंपनी सरकार आलं, त्याच्यानंतर ब्रिटिश सरकार आलं आणि त्या ब्रिटिश सरकारनं 1935 पर्यंत जो काही संविधान आहे त्या संविधानाची जी काही पायाभरणी आहे, रचना आहे ती करून ठेवलेली आहे. आणि त्या अनुषंगानं हे जे संविधान आहे ते कसं काम करेल आणि त्या संविधानाच्या अनुषंगानं आपण कसं काम करावं यावर जेव्हा बोलतो तेव्हा हे जे संविधान आहे तेच खरं संविधान आहे असं आपण म्हणू शकतो. तर मी या ठिकाणी आजचं जे काही माझं व्याख्यान आहे ते संपवतो. उद्या तुम्ही सर्वांनी भारतीय संविधानाची जी काही प्रास्ताविका आहे आणि भारतीय संविधानाची जी काही आपण कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली डिबेट आहे त्या अनुषंगानं जे जे काही झालेल्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं तुम्ही वाचून या. आपण त्याच्यावर जे काय आहेत प्रश्न तेही बघूयात आणि तुमचं जे काही समाधान आहे तेही करण्याचा प्रयत्न करू. मी माझं या ठिकाणी आजचं जे काही व्याख्यान आहे ते थांबवतो आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर ते आपण सांगावी. अजून काही असतील तर ते आपण बोलूया. थँक्यू वसावे सर, फार अतिशय उत्तम असं आपलं मार्गदर्शन लाभलेलं आहे. काही प्रश्न आलेले आहेत विद्यार्थ्यांची. मला असं वाटतं की टेक्निकल टीम ने कुछ सवाल लेने चाहिए. कुछ क्वेरीज हो, कुछ क्वेश्चन हो तो प्लीज उनको मॉनिटर पे लीजिए. और मैं देख रहा हूँ कि बहुत सारे लोग जो हैं कमेंट बॉक्स में अपने बहुत सारी ऐसी चीजें जो हैं वो लिख रहे हैं और ये देख के बहुत सारे लोग जो हैं वो बहुत इंटरेस्टिंगली अपना काम कर रहे हैं, ये मुझे समझ में आ रहा है. तो मैं सबको यहाँ तहे दिल से शुक्रिया करता हूँ कि आप इतना डेडिकेटली सुन रहे हो. तो हमें भी और ऊर्जा मिलती है कि आपको संविधान के बारे में जितनी भी अच्छी जानकारी हो वो आप तक पहुंचाएं. ओके, प्रश्न हो तो ले लेते हैं. पूछे आप, तुमचा काय प्रश्न होता? आवाज येतोय तुम्हाला? नेक्स्ट लीजिए. ओमकार जी, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? आहे सर. काही प्रश्न आहे ओमकार तुमचा? चालेल, नेक्स्ट घ्या. नाही सर. हा बोला. नाही ना? नाही सर. ओके, नेक्स्ट. नमस्कार.
तर मला हे डाऊट होतं की आपण हा जे प्लीज कलम बोला. 325 ते सगळे एकदा बघून घेऊन प्रास्ताविक असू दे ते एक्झाम मध्ये येतात का? हे क्वेश्चन. बघा, भारतीय संविधानातले जेवढे 395 कलम आहेत किंवा त्या संविधानाची रचना कशी झालेली आहे, हा सर्व आपल्या संविधानाच्या दृष्टीनं परीक्षेसाठी हा महत्वाचा नाही, परंतु आपल्याला संविधानाबद्दल जेवढी काही माहिती आहे की माझे अधिकार कसे संरक्षित झालेले आहे, राज्य नेमकी काय काम करते आणि त्यावर आधारित मला किती माहिती असलं पाहिजे, या अनुषंगानं जेव्हा आपण विचार करू तेव्हा तुम्ही प्रश्न कुठून काय येतील याच्यावर विचार करण्यापेक्षा मला सगळं संविधान जे आहे आणि त्यातले अधिकार आहे ते माहिती असलं पाहिजे, या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यातले काही प्रश्न असतील ते बघा आणि आपण भारतीय संविधानाची जी काही महत्वाची जी रचना आहे त्या अनुषंगानं जे प्रश्न आहेत ते आपण विचारणार आहोत. त्याच्यात मग कलमी पण असतील, त्या कलमांची जी काही वैचारिक पार्श्वभूमी आहे ती पण असू शकते. मला एक आणखी परिचय आपल्याला काही प्रश्न आहे आणखी? नाही सर, एवढंच नाही ना, चालेल, थँक्यू. आरती मॅडम आलेल्या आहेत आपल्यासोबत. आरती तायडे मॅडम आहेत. मला त्यांचा परिचय करून द्यायला आवडेल. मॉनिटरवर आरती तायडे मॅडमला आरती तायडे मैडम को लीजिए थोड़ा सा जी. आरती मैम, ओके. तब तक नेक्स्ट क्वेश्चन लीजिए. नहीं सर, कुछ क्वेश्चन नहीं. कोई क्वेश्चन नहीं, ओके फाइन, थैंक यू. यस पठाण अली जी. नहीं, उनका कोई क्वेरीज नहीं है. नेक्स्ट क्वेश्चन. बोला, काही प्रश्न आहे तुमचा साहिल जी? बराच मुलांचे जे प्रश्न आहेत त्याच्यात मी लँग्वेज बद्दल इश्यू पाहतो आहे. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग लँग्वेज और द कम्युनिकेशन मेथड्स, you can raise your questions. We will provide the very material in English, Hindi and Marathi as well. तर याच्यात जेवढे जेवढे काही मटेरियल्स आहेत ते आपण सर्वांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करून जसं शक्य होईल तसं आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कोणीही याच्याबद्दल शंका बाळगू नये. काय नुकसान का सो ऑनलाईन आवाज जाय रहे. रमेश जी, आपको कुछ पूछना है? नमस्कार सर. नमस्कार. सर, नमस्कार. आवाज येतो माझा? हो हो, येतो. बोल रमेश. नमस्कार सर. मला हे विचारायचं होतं की फक्त एक्झाम साठी नव्हे तर असं जनरली आपल्याला आपलं जे संविधान आहे त्याबद्दल माहिती पाहिजे, काही बेसिक माहिती पाहिजे बऱ्यापैकी, स्वतःच्या वैयक्तिक असेल किंवा समाजाबद्दल असेल, त्यासाठी आपण काय एखादा बुक्स वगैरे रेफर करू शकता? मी नक्कीच तुम्हाला चांगले पुस्तकं आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सुचवू इच्छितो, ज्याच्यात बघा काही जे काही मी अधिकृत जे काही लेखन आहे संविधानावरचं असेल तर ते मुळात इंग्रजी भाषेमध्ये खूप चांगलं लेखन झालेलं आहे, परंतु त्याचे काही ट्रान्सलेशन आणि मराठीत सुद्धा काही चांगली पुस्तकं आहेत. त्याची लिस्ट मी आपल्याला आहे नाही का उद्या जे काय आहे मराठीतले, हिंदीतले आणि इंग्रजीतले चांगली चांगली जी काही पुस्तकं आहेत त्याची लिस्ट उद्या तुम्हाला शेअर करून देईन. एक एक सांगत गेलो तर ते बरं राहणार नाही. हो, चालेल सर. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न? सर, आपल्याला काही मेसेजेस आलेले होते. आपण जर त्याची प्रश्नांची उत्तर दिली तर ते मला वाटते बरं होईल. काही विद्यार्थ्यांची मेसेजेस आलेले. मी आता जेव्हा प्रेझेंटेशन चालू होतं तेव्हा नव्हतं बघितलं, परंतु बऱ्याच 2-4 लोकांचं जे आहे ते दे आर नॉट एबल टू अंडरस्टँड व्हेरी मराठी. तर उद्यापासून आपण तिन्ही लँग्वेजेस जे आहेत त्याचा वापर मी करत जाणार आहे. जसं जसं तुम्हाला काही प्रश्न असतील ते आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत, जसं मी
ग्रामीण भागातून आलेलो आहे, तसंही आपल्याला या बाबतीत अधिक माहिती व्हावी या अनुषंगानं अगदी सोप्या, साध्या आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आपण ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एक संदीपचा प्रश्न होता, कलम 395 आहे काय त्याबाबतचा? आपण मॉनिटरवर त्याचा प्रश्न बघू शकतो. ते जे कलम आहे त्या कलमाची आहे नाही का जी पार्श्वभूमी आहे, तर बघा तुम्ही भारतीय संविधानातली जेवढी कलमं पाहिली त्याच्यात हे जे कलम आहे त्याचा जो काय अर्थ आहे तो आहे नाही का, तुम्ही खूप हे कळण्यासारखा विषय नाही, परंतु जेव्हा आपण 395 जे कलम आहे ते पाहतो ना, तेव्हा ते ह्या कायद्याचं रिपील म्हणजेच हे कायदे रद्दबातल कशा पद्धतीनं केले जातील याबाबत 395 कलम आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे महत्वाचे कलम आहेत ते A, B, C, D या पद्धतीनं ऍड केलेलं आहे. मला हर्षल सोनवणे यांनी प्रश्न विचारला आहे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काय आहे. तर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटवर आपण एक सेपरेट जे काय आहे लेक्चर असणार आहे की त्या कशा केल्या जातात, साध्या पद्धतीनं अमेंडमेंट कशा केल्या जातात, त्यानंतर स्पेशल मेजॉरिटी काय असते आणि मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट ही प्रोसेस काय आहे ती पण आपण सांगणार आहोत. चालेल. काही प्रश्न, कुछ क्वेश्चन अगर मॉनिटर पे ले सकते होंगे तो क्वेश्चन मॉनिटर पे लीजिए प्लीज. बघा मला दशरथ वसावे यांनी विचारलेलं आहे की संविधानवाद म्हणजे काय. आता संविधानवाद म्हणजे ही जी काही संकल्पना आहे ती राज्याचे अधिकार जे आहेत ते अनिर्बंध राहू नये, म्हणजे त्याच्यावर कुठली तरी बंधनं राहावी आणि राज्यांनी आपल्या सीमारेषेत म्हणजे आपल्या बाउंड्रीमध्ये राहून काम केलं पाहिजे. जसे फिल्डर आहे नाही का, आपण बाउंड्रीच्या बाहेर ठेवत नाही, तसं राज्य सरकार ही त्याच्या बाउंड्रीमध्ये राहूनच काम करेल जे करायचं आहे ते. जसं ते बाउंड्रीच्या बाहेर जाईल ते संविधानाच्या विरोधात जाईल आणि ते रद्द केलं जाईल, म्हणून हे जे आहेत ते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही कलम 1 साठी जो वादविवाद केला होता किंवा त्यांचा जो काही वाद आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो की बघा, काही लोकांचं म्हणणं होतं की संविधानाचं नाव जे आहे म्हणजे भारताचं नाव काय असलं पाहिजे, ते भारत असलं पाहिजे की इंडिया असलं पाहिजे आणि तो संघराज्य आहे किंवा काय, या बाबतीतले खूप असे आहे नाही का प्रश्न होते आणि त्या बाबतीत जे काय वादविवाद आहेत ते आपण आहे नाही का पुढे त्याच्यावर घेणारच आहेत, परंतु तो त्याची पार्श्वभूमी अशी होती. अजून प्रश्न आहेत त्याचे आहे नाही का आपण लिखित उत्तर देऊ शकतो. लवचिक संविधान म्हणजे जे संविधान लगेच बदलता येईल जेव्हा गरज पडली तेव्हा त्या हिशोबाने बदलता येणारं संविधान म्हणजेच लवचिक संविधान असा त्याचा अर्थ आहे. क्वेश्चन लीजिए सर नेक्स्ट. याच्यात आहे ना एक काम करू शकतो आपण हा सर. की सपोज जर काही प्रातिनिधिक स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते घेण्यासाठी आहे नाही का एखादा व्हॉट्सअप ग्रुप किंवा त्यांचं जे काही सर कम्युनिकेशन आपल्या मॉनिटरवर दिसते, त्याच्यातले हे main मॉनिटरवर प्रश्न जे स्क्रीनवर आहेत दिसत आहे आपल्याला. नाही ते तर आहे, इथले सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण लिहूनही देऊ शकणार नाही आणि बोलूनही देणं शक्य नाही कारण वेळेचा अभाव आहे. पण अशा वेळी जर काय असेल तर त्यांचे आपण जे काही डाऊट्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण आहे नाही का हे करू शकतो. त्यासाठी दुसरा कुठला प्लॅटफॉर्म असेल तो सांगावा. नक्कीच म्हणजे नक्कीच करता येईल नक्कीच. आपल्याला. चालेल. थँक्यू. आजचा कार्यक्रमात डॉक्टर कैलास वसावे सरांनी आपल्याला फार अतिशय उत्तम असं मार्गदर्शनही केलेलं आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला दिलेली आहेत आणि काही उर्वरित प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं देखील आपण सरांनी सुचवल्याप्रमाणे काही आपण असं प्लॅटफॉर्म जर तयार करता येण्यासारखं असेल तरी आपण करू. पण मला सर्वांना अशी विनंती आहे की किमान आपण 10 ते 15 मिनिटाच्या वरती आपण प्रश्नांचा एक आयोजन जे आहे, अनेक प्रश्न येतात, अनेक विद्यार्थी आहेत, तर प्रत्येकांना उत्तर देणे एकाच वेळी कुठल्याच पद्धतीने ते म्हणजे सोयीस्कर होणार नाही, कारण की अनेकांना वेळेचा पण अभाव असतो. तर त्या सगळ्या गोष्टींची मी एक सांगेन याच्यात की जो टॉपिक चालू आहे आपला त्या अनुषंगानेच प्रश्न असतील तर ते घ्यायला आणि ते आहे नाही का समजायला सोपे जातील. तसं संविधानाचा कुठलाही प्रश्न आहे नाही का मी सांगायला बांधील आहे, तो काही विषय नाही, परंतु तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला ज्या टॉपिकवर आपलं बोलणं चालू आहे त्याच्याशी रिलेटेड घेतले
तर ते आपल्याला उत्तम राहील असं मला वाटतंय. येस. तर मला सर्व विद्यार्थ्यांना अशी सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि अतिशय बरोबरही आहे त्या म्हणजे आज ज्या टॉपिक वरती आपली चर्चा झालेली आहे, सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्या अनुषंगाने काही आपले प्रश्न असतील किंवा काही डाउट्स असतील, तर ते जर विचारले तर ते अतिशय योग्य होईल. म्हणजे रिलेटेड टू द अवर सब्जेक्ट आजचे जे आपले प्रश्न या. होते किंवा आज सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने प्रश्न जर का आपण विचारला, तर ते मला असं वाटते की सरांनी सुचवल्यापणाने आणि मला देखील मी पण त्या गोष्टीची सहमत आहे की आपण तीच प्रश्न विचारा ज्या प्रश्नावर आजचा जो टॉपिक झालेला आहे त्याच्याच बाबत विचारावे, असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आजच्या या सेशनला समाप्त करण्याबाबत सर्वांची परवानगी मागतो. वसावे सरांची पण परवानगी मागतो. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. उद्या भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय संविधान. थँक्यू सर.